नमस्कार. रामकृष्ण हरी. ओम नमः शिवाय. यशवंत हो, जयवंत हो. आपण श्रवण करत आहोत श्रावण मासनिमित्ताने श्री शिवलीलामृत अध्याय 13. श्री गणेशाय नमः. जो सद्गुरु ब्रह्मानंद अपर्णा हृदयाब्ज मिलिंद स्मरारी गजास्य जनक प्रसिद्ध चरणारविंद नमूत्यांचे स्कंद पुराणी सूत शौनकादिकां प्रति सांगत त्रेतायुगी अद्भुत कथा एक वर्तली. दक्ष प्रजापती पवित्र आरंभिता झाला महासत्र निंदोनी स्वामी त्रिनेत्र सर्व निर्जर बोलविले जगदात्मा सदाशिव जयासी वंदिती पद्मज रमाधव आमनाय आणि वासव स्तविती जाशी सर्वदा शिवमहिमा नेनोनी अद्भुत दिवसनिशी दक्ष निंदित नरमुंड माळा अपवित्र बहुत गळा घालित कैसाहा करी ओले गजचर्म प्रावरण न कंटाळे दुर्गंधीने मन भिक्षा मागे नर कपाळ घेऊन बसे स्मशानी सर्वदा चिता भस्म अंगी चर्चिले विखार ठाई ठाई वेष्टिले भ्रष्ट तितुके अंगीकारिले सवे पाळे भूतांचे अभद्र तितुके अंगीकारिले यासी कोण म्हणतील भले जासी जे योग्य नाही बोलिले ते दिले येणे सर्वस्वे यासी देव म्हणेल कोण क्रोधे संतप्त अनुदीन तृतीय नेत्री प्रळगाग्न वाटे त्रिभुवन जाळील मस्तकी वाहे सदा पाणी नाचत जाऊन निज कीर्तनी भक्त देखता नयनी बैसे देऊनी अवघेची दैत्यासी देऊनिया भर येणीची माजविले अपार न कळे यासी लहान थोर वाहन ढोर तयाचे शिवनिंदा करावया कारण एकदा दक्ष गेला कैलासाला गुण शिवे नाही दिदले अभ्युत्थान तेने दुखे क्षोभला ऐसा दक्ष शिवासी निंदी यज्ञीन पूजी विभागनेदी उरली आयुष्याची अवघी तरी हे बुद्धी उपजली शिवभजन न करी जो पतित त्यावरी विघ्ने पडती असंख्यात याग जप तप दान व्यर्थ उमानाथ नावडे जया जेने निंदिला शिवदयाळ परम निर्दय तो दुर्जन खळ मनुष्या माझी तो चांडाळ त्याचा विटाळ न भावा असो दक्ष कन्या दाक्षायणी कैलासी वाट पाहे भवानी म्हणे याग मांडिला पितृसदनी मज बोलावू नये का अपर्णा म्हणे त्रिनेत्रा मी जाईन पित्याच्या सत्रा तेने सर्व कन्या पंचवक्त्रा सन्मानेसी बोलावल्या मज विसरला काय म्हणून तरी मी तेथवरी जाईन यावरी बोले भाललोचन मृडाने प्रती ते धवा म्हणे मृगलोचने एक गौरी पद्मज जन कसत हो तरी लावण्यामृत सरिते अवधारी कदाही येथे न जावे तव पिता निंदक कुटिल मम द्वेषी दुर्जन खल तू जाताची तात्काल अपमानिल शुभानने ज्याच्या अंतरी नाही प्रीती त्याचे वदन न पहावे कल्पांती ऐसे त्र्यंबक बोले अंबिके प्रती तो नारद तेथेच पातला म्हणे पितृसदना जावया लागुण न पहावा कदाही मान मग नंदीवरी आरूढ होण दाक्षायणी चालिली सवे घेतले भूतगण मनोवेगे पातली दक्ष सदन तव मंडप शोभायमान ऋषी सुरवरी भरलासे आपुलाल्या पूज्यस्थानी देव बैसविले सन्माने करुणी एक सदाशिव वेगळा करुणी पूजले ऋषी सुरवर दैसा उडुग गणांत मिरवे अत्रिसूत तैसा दक्ष मध्ये विराजत शिवद्वेषी परम अभक्त कुंडी टाकीत अवदाने भवानी जवळी आली ते वेळे देखोनी सुरवर आनंदले परी दक्षाचे दुरे डोळे भरले कन्येकडे न पाहेची नंदी वरुणी उतरोणी पितया समीप आली भवानी दक्षमुख मुरडोनी घाली ग्रंथी भ्रूमंडळा जगन्माता गुणनिधान न्याहाळुनी पाहे पितृवदन म्हणे दूरे भरले नयन म्हणून न पाहे मजकडे सकळ भगिनींचा सन्मान बहुत दाक्षायणी तेव्हा देखत जन्नीकडे विलोकित तेही न पाहे ती येते मनात दक्ष भावित इसकोने बोलाविले येथ कन्या आणि जामात दृष्टी मगनावडती आदिमाया प्रणव रूपिणी अनंत ब्रह्मांडाची स्वामिनी
तिचा अपमान देखुनी भ्याले सकळ सुरवर. म्हणती दक्ष भुलला यथार्थ, हे ब्रह्मांड जाळील निमिषांत. अपमान देखोनी उमा तेथ, क्रोधे संतप्त जाहली. प्रळय बीज पृथ्वीवरी पडत, तैसी उडी घातली कुंडांत. उर्वी मंडळ डळमळत, ओय कंपित भोगींद्र. वैकुंठ कैलास डळमणी, कमल भवांडी हाक वाजली. कृतांत कांपे चळचळी, म्हणे बुडाली सृष्टी आता. हाक देऊनी शिवगण, गेले शिवापाशी धावून. सांगती सर्व वर्तमान, जे जे जाहले दक्षगृही. ऐकता शोभला उमाकांत, जेवी महाप्रळीचा कृतांत. हाक देऊनी अद्भुत, जटा आपटीत आवेशे. तो अकस्मात वीरभद्र, प्रकटला तेथे प्रलय रुद्र. वाटे प्रलयाग्नी आणि द्वादश मित्र, एकत्र होऊनी प्रकटले. वाटे त्याची या तेजांत, चंद्र सूर्य बुचकुळ्या देत. आकाश असे आसुडत, सडा होत नक्षत्रांचा. कुंभिनी बुडाली देख, चतुर्दश लोके गाजली हाक. दक्षगृही बलाहक, रक्तवर्षाव करीतसे. औचित उकलली क्षिती, दिवसा दिवा बीते बोभाती. दक्ष अंगीची सर्व शक्ती, निघून गेली ते धवा. इकडे वीरभद्र शिवस्तवन, करोनी निघाला क्रोधायमान. 21 पद्मे दळ घेऊन, मनोवेगे धाविनला. 60 कोटी गण घेऊनी, मागून धाविनला अपर्णा जीवन. पुढे शिवपुत्र धावून, ख्याती केली दक्षयागी. वारण चक्र असंभाव्य, त्यावरी एकला लोटे कंठीरव. की विनायके घेतली धाव, अपार अही पाहुणी. आला देखुनी वीरभद्र, पळो लागले देव समग्र. अवदाने सांडोनी सत्वर, ऋत्विज पळाले तेथुनिया. आकांतला त्रिलोक, प्रळय काळीचा पावक. दुमदुमिला ब्रह्मांड गोळक, क्षत्रादी देव कापती. एक मळमूत्र भय विसर्जिती, धोत्रे गळाली नेनती क्षिती. कुकुट रूपे रोहिणीपती, पळता झाला ते धवा. शिखी भोवनिया शिखी, पळता झाला एकाएकी. यम आपुले स्वरूप झाकी, बकवेश घेऊनिया. नैऋत्यपती होय काक, शशक होय रसनायक. कपोत होऊनिया अर्क, पळता झाला ते धवा. कीर होऊनी वृत्रारी, पळता भय वाटे अंतरी. नाना पक्षी रूपे झडकरी, नवग्रह पळाले. मिंधियावरी वीज पडत, दक्षावरी तेवी अकस्मात. महावीर शिवसूत, वीरभद्र पातला. षडबाहू वीर दैदिप्यमान, असिलता खेटक धनुष्यबाण. त्रिशूळ डमरू शोभायमान, सायुध ऐसा प्रकटला. कुशाचे पाडिले दात, भगदेवाचे नेत्र फोडित. खांडमिषा उघडित, ऋत्विजांच्या ते धवा. चरणी धरुणी आपटिले, बहुतांचे चरण मोडिले. कितीकांचे प्राण गेले, वीरभद्र देखता. मागुनी पातला शंकर, तेने दक्षपृतना मारिले सत्वर. कुंड मंडप समग्र, विध्वंसुनी जाळीला. देखुनिया विरूपाक्ष, भयभीत झाला दक्ष. पद्मजा आणि सहस्राक्ष, पूर्वीच तेथुनी पळाले. वीरभद्र म्हणे शतमूर्खा दक्षा, त्वा निंदले कैसे विरूपाक्षा. तुझ लावीन आता शिक्षा, शिवद्वेषी पाहे पा. विद्युत्प्राय असिलता तीव्र, ऊर्ध्व हस्ते महावीर. छेदिता झाला दक्षशिर, रळय थोर जाहला. दक्षशिर गगनी उसळले, वीरभद्रे पायांतळी रगडिले. मग उमाधाव पाशी ते वेळे, देव पातले चहुकडोनी. सकळ सुरासहित कमळासन, करीत उमा वल्लभाचे स्तवन. म्हणे वृषभध्वजा कृपा करुण, दक्षा लागी उठवी. संतोषोनी कर्पूर गौर, म्हणे आणोनी लावा दक्षाचे शिर. परी ते नेदी वीरभद्र, पाया तळी रगडिले. म्हणे शिवद्वेषी दुराचार, त्याचा करीन ऐसा संहार. जो शिवनाम न घे अपवित्र, जिव्हा छेदिन तयाची. जो न करी शिवार्चन, त्याचे हस्तचरण छेदिन. जो न पाहे शिवस्थान, त्याचे नयन फोडीन मी. विष्णू थोर शिव लहान, हर विशेष विष्णू साण. ऐसे म्हणे जो खळ दुर्गण, संहारेन तयाते. सर्वता निधी मी दक्ष शिर, काय करतील विधी हरिहर. मग मेष शिर सत्वर, दक्षा लागी लाविले. सजीव करुणिया दक्ष, तीर्थाटना गेला विरूपाक्ष. 12 वर्षे निरपेक्ष, सेवितवणे उपवणे. महास्मशान जे आनंदवन, तेथे शंकर राहिला येऊन. मग सहस्र वर्षे संपूर्ण, तपासनी बैसला.
पुढे हिमाचळाचे उदरी अवतरली त्रिपुर सुंदरी शिव आराधना नित्य करी हिमाचळी सर्वदा हिमनगाची स्त्री मेनका 30 पुत्र झाला मैनाक पर्वत देखा पार्वती कन्या जगदंबिका आदी माया अवतरली ब्रह्मांड मंडपा माझारी जिची प्रतिमा नाही दुसरी कमल जन्मा वृत्तारी त्यासही तुझी करवेना तिचे स्वरूप पहावया येती सूर भूषण मिळवनिया जिचे स्वरूप वर्णावया सहस्रवदना शक्ती नवे मृगमीन कल्हार कंजल कुरबंडी करावे नेत्रावरून अष्टनायिकांचे सौंदर्य पूर्ण चरणांगोष्टीन तुळेजीच्या आकर्ण नेत्र निर्मळ मुखाब्ज देखोनी लज्जित होय द्विजराज कंठीरव देखोनी जिचा माज मुखन दाबी मनुष्या परम सुकुमार घनश्याम वर्णी ओतिली इंद्रनीळ गाळुनी दंत तेज पडता मेदिनी पाषाण महामणी पै होती आदिमाया प्रणवरूपिणी ते झाली ही मनगनंदिनी अनंत शक्तींची स्वामिनी वेद पुराणी वंद्यजे कोट्यानुकोटी मीनकेतन सांडणी करावी नखावरुण अंगीचा सुवास संपूर्ण ब्रह्मांड फोडून वरी जाय ब्रह्मादी देव मुळी मुनी गर्भी पाळी बाळे तिनी बोलता प्रकाश पडे सदनी निराळ वर्णी कोमलांगी सहज बोलता क्षिती वाटे रत्नराशी विखुरती पदमुद्रा जेथे उमटती कमळे उठती दिव्य तेथे त्या सुवासासी वेधुनी वसतन ओवता गडबडा लोळत केवळ कणकलता अद्भुत कैलासाहूनी उतरली नंदी सहित त्रिपुरारी येवोनी हिमाचळी तप करी शिवदर्शना झडकरी ही मनग येता जाहला घालून या लोटांगण करीत जेव्हा भूतस्तवण यावरी पार्वती येऊन करीत भजन शिवाचे साठी सहस्र लावण्य खाणी सवे सखिया जयशा पद्मिनी तया सहित गजास्य जननी सेवा करी शिवाची द्वारी सुरभी पुत्र रक्षण ध्यानस्थ सदा पंचवदन लाविले पंचदश लोचन सदा निमग्न स्वरूपी तारकासुराचे पुत्र तिघे जण तारकाक्ष विद्युन्माली कमललोचन तिही घोर तप आचरुण उमा रमण अर्चिला सहस्रदळ कमळे करुण त्रिवर्ग पूजिती त्रिनयन सहस्रांत एक न्यून कमल झाले एकदा तिघेही काढून नेत्र कमळे शिवार्चन करीते झाले मागुती एक न्यून आले मग स्वशिर कमळे अर्पिली प्रसन्न होऊनी त्रिनेत्र तिघे उठविले तारका पुत्र तिघांसी दिले अपेक्षित वर झाले अणिवार त्रिभुवनी तिघांसी चतुर्मुख प्रसन्न होऊनी त्रिपुरे दिदिली अंतरिक्ष गविनी दिव्य सहस्र वर्षे पाहता शोधुनी निमिषार्धे एक होती इतुक्यात जो धनुर्धर मारील लक्ष साधुनी शर त्रिपुरांसहित संहार तुमचा करील निर्धारे यावरी त्या तिघाजनी त्रिभुवन त्रासिले बळे करुणी देव पळविले स्वस्थानाहूनी पिडिली धरणी बहु पापे मेघदेव ऋषी सकळ मिळवण वैकुंठपतीस गेले शरण गरुडध्वज सर्वांस घेऊन शिवा पाशी पातला करिता अद्भुत स्तवन परम संतोषला पंचवदन म्हणे मी झालो प्रसन्न मागा वरदान अपेक्षित म्हणती त्रिपुरे पिडिले बहुत देव ऋषी झाले पदच्युत शिव म्हणे पाहिजे रथ त्रिपुर मर्दना कारणे तव बोलती समस्त आम्ही सजोनी देतो दिव्य रथ मग कुंभिनी संदन होत चक्रे निश्चित शशी मित्र मंदरगिरी अक्ष होत स्तंभ चाले चारी पुरुषात चारी वेद तुरंग बळीवंत मूर्तिमंत पय झाले सारथी विधी होत सत्वर लाविले शास्त्रांचे वागदोर पुराणे तटबंध साचार उपपुराणे खिळे बहुम कणकाद्री धनुष्य थोर धनुर्जा होत भोगींद्र वैकुंठीचा सुकुमार झाला शरतेजस्वी रती जडता उमानाथ रसातळी चालिला रथ कोणासी न उपडे निश्चित मग नंदी काढीत शृंगाणे मग सेंदनी एक चरण दुजा नंदीवरी ठेवून अपार युद्ध करून त्रिपुर दळे सहारिली होता युद्धाचे घनचक्र वीरभद्रे सहारिले असुर परी अमृत कुंडे समग्र दैत्याकडे असती पै अमृत शिंपिता अमित सजीव होती सवेची दैत्य शिवे मेघास्त्र घालुनी समस्त अमृत कुंडे बुडविली अंतराळी त्रिपुरे भ्रमती लक्ष साधी मृडानी पती
दिव्य सहस्र वर्षे झाली चिरिती, नलवती पाती कदापि, अंगी लुटला घर्मपूर, ते हे भीमरती गंगा थोर, नेत्रीचे जलबिंदू पडता अपार, रुद्राक्ष ते जाहले, दैत्य स्त्रिया पतिव्रता थोर, तेने असुरांशी जय अपार, मग बौद्ध रूपे श्री करधर, दैत्य स्त्रियांत प्रवेशला, वेदबाह्य अपवित्र, प्रकट केले चार्वाक शास्त्र, पतिव्रता धर्म मोडून समग्र, व्यभिचार कर्मे करविली, तेने दैत्यास झाले कल्याण, तव इकडे शिवे लक्ष साधून, धनुष्यी योजिला विष्णुबाण, पाशुपतात्र स्थापुनी, उगवले सहस्र मार्तंड, तैसे अस्त्र चालिले प्रचंड, किम उभारिला कालदंड, सहारवया विश्वाते, किम प्रयागीची शिखा सबळ, किम कृतांताची जिव्हा तेजाळ, किम ते प्रयमेघातील मुख्य चपळा निवडिली, ती सप्तकोटी मंत्र ते जपाही, एकवटले त्या अस्त्रा ठाई, देवदैत्य भयभीत हृदयी, म्हणती कल्पांत मांडला, न्यास सहित जपोनी मंत्र, सोडोनी दिदिले दिव्यास्त्र, नवखंड धरणी आणि अंबर, तडाडले ते काळी, सहस्र बीजा कडकडती, तैसी धाविन्नली अस्त्रशक्ती, भये व्यापिला सरितापती, अंग टाकू पाहती दिग्गज, देव विमाने पळविती, गिरी कंदरी असुर दडती, एक मूर्छना येऊनी पडती, उठती ना मागुते, त्या अस्त्रेन लागता क्षण, त्रिपुरे टाकिली जाळून, त्यात तृतीय नेत्रींचा प्रलयाग्न, साह्य झाला तयाते, तिन्ही ग्रामसेने सहित, त्रिपुरे भस्म झाली तेथ, देव शिवस्तवन करीत, चरण धरित सप्रेमे, त्यावरी त्रिपुर पिता तारकासूर, तेने प्रलय मांडिला थोर, देव पळविले समग्र, चंद्र सूर्य धरुणी नेले, भागीरथी आदी गंगा पवित्र, धरुणी नेत तारकासूर, देवांगणा समग्र, दासी करून ठेविल्या, ब्रह्मा विष्णू शचीवर, करीती एकांती विचार, म्हणती शिव उमा करावे एकत्र, होईल पुत्र षण्मुख, त्याचे हस्ते मरेल तारकासूर, मग बोलावणी पंचशर, म्हणती तुवा जावणी सत्वर, शिव पार्वती ऐक्य करी, हिमाचळी तप करी व्योमकेश, मन्मथा तू भुलवी तयास, मग रती सहित कुसुमेश, शिवा जवळी पातला, पार्वतीच्या स्वरूपांत, रती तेव्हा प्रवेशत, वसंते वन समस्त, शृंगारिले ते दवा, शिवाच्या मानसी सतेज, प्रवेशला शपरी ध्वज, पाखरे करीती बहु गजबज, शिव ध्यान विक्षेपीती, ते पक्षी हाकावया नंदिकेश्वर, गेला होता तेव्हा दूर, तो पार्वती होमुनी कामातूर, पाठीसी उभी मन्मथाच्या, शिवे उघडिले नयन, तो पुढे देखिला मीनकेतन, म्हणे माझ्या तपासी केले विघ्न, मग भाललोचन उघडीला, निघाला प्रलय वैश्वानर, भस्म केला कुसुमशर, फाल्गुन पौर्णिमा साचार, काम जाळीला ते दिने, शिवदूत भूतगण, महाशब्दे हाक देऊन, स्मरगृह शब्द उच्चारून, नाना परी उपहासिती, शिवाची आज्ञा तैपासून, फाल्गुन मासी हुताशनी करुण, जो हे व्रतन पाळी पूर्ण, अवदसा जाण त्या वाधी, ऐसा सहारुणी पंचशर, विचार करुणी पंचवक्त्र, तत्काळ उठोनी कर्पूर गौर, गेला कैलास सदनासी, रती शोक करी बहुत, मग समाधान करी निर्जरनाथ, म्हणे कृष्णावतारी तुझा कांत, रुक्मिणी उदरी अवतरले, कमलासने कन्येसी भोगिता, कंदर्पास शाप दिदला होता, हिम शिवदृष्टीने तत्वता, भस्म होशील कामातू, असो इकडे हिमनग कुमारी, शिव प्राप्ती लागी तप करी, सप्त ऋषी प्रार्थिती त्रिपुरारी, वरी कन्या हिमनगाची, पार्वती तप करी जेवणी, शिव तेथे गेला बटुवेश धरुणी, गायनाच्या छंदे करुणी, कुसे भवानी प्रती तेव्हा, कासया तप करीसी येथ, येरी म्हणे जो कैलासनाथ, पती बाबा एतदर्थ, आचरे तप येथे मी, बटू बोले ते अवसरी, तू तव हिमनग राजकुमारी, शंकर केवळ भिकारी, महाक्रोधी दारुण, ओले गजचर्म प्रावरण, शार्दूल चर्म नेसना सर्प, भूषण वसविले महाश्मशान, भूतगण सभोवते, तरी विष्णू विलासी सगुण, त्यासी बरी तू एक वचन, तूज योग्य पंचवदन, वर्णवे सर्वथा, एकता शोभली जगन्माता,
म्हणे शिवलिंदका होय परता, वदन दाखवे मागुता, परम खळा द्वेषिया. शिवनंदक जो दुराचार, त्याचा विटाळन भावा साचार. तुझ शिक्षा करीन निर्धार, विप्र म्हणून राहिले, देखोनी दुर्गेचा निर्धार. स्वरूप प्रकट करी कर्पूर गौर, पार्वतीने करुणी जय जयकार. चरण दृढ धरियेले, शिव म्हणे ते समयी, प्रसन्न झालो माग लवलाही. अंबिका म्हणे ठाव देई, अर्धांगी तुझ्या जगत मात्म्या. अवश्य म्हणून त्रिपुरारी, कैलासासी गेला ते अवसरी. पितृ सदना झडकरी, गेली ते धवा जगदंबा. मग सप्तऋषी ते वेळे, शिवे हिमाचळा पाठविले. हिमनगीते आदरे पूजले, षोडशोपचारे करुणिया. अरुंधतीने येऊन, भवानी पाहिली अवलोकून. म्हणे शिव आणि भवानी पूर्ण, जोडा होय निर्धारे. मन्वत संवत्सर चैत्रमासी, लग्न नेमिले अष्टमीसी. निश्चय करुणी सप्तऋषी, स्वस्थानासी पातले. कधी होईल शिवगौरी लग्न, इच्छिती ब्रह्मेंद्राधी सहस्रनयन. तारकासुराचा तो प्राण, शिवपुत्र घेईल कधी. इकडे नंदीस पाठवून ते वेळे, सर्व देव शिवे बोलाविले. घेऊन त्रिदशांचे पाळी, पाक शासन पातला. इंदिरे सहित इंदिरावर, सावित्रे सहित चतुर्वक्त्र. 88 सहस्र ऋषीश्वर, शिष्यांसहित निघाले. सिद्धचारण गुह्यक, पितृगण मरुद्गण वसु अष्टक. 11 रुद्र द्वाचारक, यक्षनायक पातला. आपुलाल्या वाहनी बैसोण, लोकपाल निघाले संपूर्ण. नवग्रह अष्टनायिका आदि करुण, किन्नर गंधर्व सर्वही. एवं सर्वा सहित शंकर, हिमाचलासी आला सत्वर. नगेंद्र येऊनी समोर, पूजोनी नेत सकळांते. 10 सहस्र योजने मंडप, उभविला ज्याचे तेज अमोप. सुवर्ण सदने देदीप्य, जानवशासी दिदली. शिवस्वरूप पाहता, समस्त वराडी होत विस्मित. एक म्हणती वृद्ध बहुत, पुराण पुरुष अनादी. हा आहे केवळ निर्गुण, नवरी स्वरूपे अतिसगुण. असो देवक प्रतिष्ठा करुण, मूळ आला ही माद्री. आद्यंत अवघे साहित्य, कमलोद्भव स्वये करीत. नवनिधी अष्ट महासिद्धी राबत, न्यून तेथे नसे काही. असो नवरा मिरवित, नेला आपुल्या मंडपात. मधुपकादी पूजा विधी समस्त, हिमाचल करीतसे. लग्न घटिका आली जवळी, तवते शृंगार सरोवर मराळी. बाहेर आणली हिमनग बाळी, उभी केली पटा आड. लग्न घटिका पाहे दिनपती, मंगळाष्टके म्हणे बृहस्पती. पुण्याहम निश्चिती कमलासन म्हणतसे. असो यथावधी संपूर्ण, दोघा झाले पाणी ग्रहण. होमासी करीती प्रदक्षिणा, शिवशक्ती ते दवा. पितुके याज्ञिक झाले सर्वही, परी नोवरी कोणी देखिली नाही. प्रदक्षिणा करिता ते समयी, वदनक देखिले विधीने. कामे व्यापिला सूर्य जामात, पटपटा वीर्य बिंदू पडत. 60 सहस्र वाल किल्य तेथ, जन्मलेक्षण लागता. अन्याय देखुनी थोर, मदनांतक कोपला अनिवार्य. ब्रह्माचे 5वे शिर, छेदून टाकिले ते दवा. झाला एकची हाहाकार, त्यावरी वैकुंठीचा सुकुमार. समाधान करी अपार, चतुर्वक्त्र नाम तै पासून. असो यथाविधी सोहाळे, 4 दिवस संपूर्ण झाले. सकळ देव गौरविले, वस्त्रालंकारी ही मनगे. सवे पार्वती घेऊनी, कैलासी आला शूलपाणी. यावरी सर्व देव मिळूनी, प्रार्थिते झाले विश्वनाथा. कुंडली विश्वाची उत्पत्ती, मन्मथ उठवी उमापती. मग तो मीनध्वज पुढती, अनंग करोनी जीवविला. अंधकपुत्र तारकासूर, तेने पळविले देव समग्र. शिवासी होईल कधी पुत्र, देव समग्र वांछिती. 4 युगे पर्यंत, शिव उमा एकांती रमत. परिनो हे वीर्यपात, नवे सूत या करिता. तो तारकासुरे केला आकांत, स्वर्ग जाळिले समस्त. देवललना धरुणी नेत, दासी बहुत पै केल्या. देव शिवासी शरण जाती, तवती दोघे एकांती रमती. देव ऋषी बाहेर तिष्ठती, प्रवेश कोणा नवेची. मग अग्नी आंत पाठविला, अतीत वेश तेने धरिला. जो तृतीयने त्रिशिवाचा राहिला, देवी पाठविला मित्र म्हणून. हाक फोडूनी भिक्षा मागत, शिव पार्वतीस आज्ञापित. माझे वीर्य धरुणी अद्भुत,
भिक्षा देई अतिताते मग अमोघ वीर्य धरुण अग्निस देत अंबिका आणून सांडले जेथे वीर्य जाण रेत कोप झाला तोची पारा परमचंचळ न धरवे कोणा हाती ते जाळ असो कृष्णानुने वीर्य तत्काळ प्राशन केले ते दवा अग्नी झाला गरोदर परम लज्जित हिंडे कांतार तो साही कृतिका परम सुंदर ऋषी पत्न्या देखिल्या त्या गंगेत स्नान करुणी तापत वैसल्या साही जणी तव अग्नीने गर्भ काढुनी पोटात घातला साहींच्या साही जणी झाल्या गर्भिणी परम आश्चर्य करीती म्हणी मग लज्जेने गर्भ काढुनी साही जणींनी त्या गेला साहीचे रक्त एक झाले दिव्य शरीर तत्काळ घडले सहा मुखे हस्त शोभले द्वादश सरळ तेजस्वी कार्तिक मासी कृतिका योगी कुमार जन्मला महायोगी मयूर वाहन भस्मंगी उपासित शिवाते शिवे निज पुत्र जाणुनी नेमुनी लाविला अपर्णास्तनी सप्तवर्षे मृडानी लालन पालन करी त्याचे देवांसी सांगे वैश्वानर शिवासी झाला स्कंदपुत्र ऐकता देव समग्र तारकावरी चालिले सेना जयाची 72 अक्षयिनी त्याचे नगर वेडिती सुधा पाणी पुत्रने सहित तेच क्षणी तारकासुर बाहेर निघे इंद्रिय स्वामी कार्तिका पासी जाऊन सेनापतित्व दिदले संपूर्ण दिव्यरथी बैसवून अभिषेकिला कुमार इकडे तारकासुर सुधा पाणी युद्ध करती जोट धरणी देव त्रासिले दैत्यानी आले पळूनी कुमाराकडे स्कंदा पुढे कर जोडून देव करीती अपार स्तवन रक्षी तारकासुरापासून शिवनंदन तोषला देवांचा वृत्तांत जाणूनी सकळ कुमारे धरले रूप विशाळ तो तारकासुर धाविनला प्रबळ शिवकुमार लक्ष्मी 33 कोटी सुरवर उभे स्वामीचे पाठी भार तारकांगी बळ अपार दश सहस्र कुजरांचे तारकासुर अनिवार वर्षे सायकांचे संभार स्वामीचे पाठीसी सूर लपती सत्वर जाऊनी लक्ष्मीया पाकशासन तारके शक्ती दिली सोडून रय चपळेस मागे टाकून मनोवेगे चालली भयभीत शक्र होऊन करी हरिस्मरण कर जोडून म्हणे हे इंदिरामान सरंजन निवारी येऊनी शक्ती हे ब्रह्मानंदा विश्वव्यापका दशावतार चरित्र चालका मधुमूर्णना कांतका निवारी प्रळय शक्ती हे वैकुंठी गुणी योग माया हरिणे धाडिली लवलाया तिने ते शक्ती परदुनिया एकीकडे पाडिली यावरी तारके बाणांचे पूर स्वामीवरी सोडिले अपार मुख पसरोणी शिवकुमार तितुके गिळता जाहला नाना शस्त्रे अस्त्र शक्ती तारके सोडिला अनिवार गती तितुक्या गिळल्या सहज स्थिती शास्त्र संख्या वदनाने अल्पांत रुद्रा समान भयानक दिसे मयूरवाहन तारके ब्रह्मास्त्र दिदरे सोडून तेही गिळी अवलीने जितुके शस्त्र मंत्र निवारण तितुके प्रेरितसेच हुकडून प्रळय काळा सम शिवनंदन गिळी क्षणन लागता मग निशस्त्र तारकासूर संदनाहुनी उतरला सत्वर स्वामीवरी धावे अनिवार सौदामिनी सारिखा ऐसे देखुनी षडानन कृतांता ऐसी हाक देऊन रथाखाली उतरून मल्ल युद्ध आरंभिले सप्तदिन पर्यंत युद्ध झाले परमद्भुत तारकासूर अत्यंत जर्जर केला आपटोनी पायी धरुणी अवलीला चक्राकार गोवंडीला मग धरणीवरी आपटीला चूर्ण झाला मुद्घटवत निघोनी गेला प्राण दुंदुबी वाजवी शचिरमण पुष्पे वर्षती सूरगण कर जोडीनी स्तुती करती मारिला जेव्हा तारकासूर तेव्हा 7 वर्षाचा शिवकुमार मग सेनापतित्व समग्र इंद्रे त्यासी दिदले तारकासुराचे नगर इंद्रे लुटले समग्र देव स्त्रिया सोडविल्या सत्वर सर्व देव मुक्त झाले लागला तेव्हा जय वाद्यांचा घोष कुमार गेला वाराणसीस नमुनी शिवमृडानीस सुख अपार दिदले मग झाले मोजी बंधन सर्व तीर्थे करी षडानन मग कपाटी वैसला जाऊन अनुष्ठान करी सुखे षडाननास भवानी म्हणत ब्रह्मचर्य केले आजपर्यंत आता स्त्री करुणी यथार्थ गृहस्थाश्रम करी की षडानन म्हणे अंबे प्रती सांग स्त्रिया कैशा असती म्या देखिला नाही निश्चिती कैसी आकृती सांगे मज अपर्णा म्हणे सुकुमारा मज सारिक्या स्त्रिया सर्वत्र ऐकता हासे आले सुकुमारा काय उत्तरा बोलत तुझ सारिक्या स्त्रिया जरी तुझ समान मज निर्धारी तुझ्या वचनासी मातुश्री अंतर पडो नेदिमी ऐसे कुमार बोलण
महाकपाटांत जाय पळून मग ते जगन्माता आपण धरू धाविनली तयाते नाटोपे कुमार ते क्षणी अंबा दुःखे पडे धरणी जे त्रिभुवनपतीची राणी वेद पुराणी वंदजे अरे तू कुमारा धावी वदना आला माझ्या स्तनासी पाळणा कोणासी पाजू शराणना राणी वेद पुराणी वंदजे अरे तू कुमारा धावी वदना आला माझ्या स्तनासी पाळणा कोणासी पाजू शराणना निजवदना दाखवी घेई तुझे दूध लोणी म्हणून कुमार वमी ते क्षणी बोले तेव्हा शापवाणी क्रोधे करुणी कुमार तो माझे दर्शना जी स्त्री येईल ती सप्तजन्म विधवा होईल स्वामी दर्शना पुरुष येईल कार्तिक मासी कृतिका योगी तो सप्तजन्य सौभाग्य होईल धनाढ्य वेद पारंग अनामिक हो अथवा मातंग दर्शने लाभ समानची स्वामी ऋषी विनविती समस्त भवानी तुझे लागी तळमळत भेटोनी येई त्वरित वाराणसीस जाऊनी मग स्वामी आनंदवना जाऊनी आनंद मिली शिव भवानी उभयतांचे समाधान करुणी मागुती गेला पूर्वस्थळा स्कंद पुराणी कथा सूत शौनकादिकां प्रती सांगत ऐकता विघ्ने समस्त क्षणमात्रे दग्ध होती अपर्णा हृदयाब्ज मिलिंदा श्रीधर वरदा ब्रह्मानंदा पूर्ण ब्रह्मा अनादि सिद्धा आनंद कंदा जगद्गुरु शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिसोत सज्जन अखंड त्रयोदशाध्याय गोडहा श्रीरस्तु श्री सांब सदा शिवार्पण नमस्तु ओम नमः शिवाय।